नागपुर जिले के कामठी और मौदा तहसील में बेमौसम बारिश से धान, सोयाबीन, कपास, अरहर और सब्जियों की फसलों को भारी नुकसान हुआ है। किसानों ने मांग की है कि तुरंत पंचनामा कराकर नुकसान का मुआवजा दिया जाए। कामठी तहसील में हुई बेमौसम बारिश से आजनी, गादा, घोरपड़, नेरी, लिहिगांव, आवड़ी, भोवरी, गुमथला, वडोदा, भूगांव, टेमसना गांव में धान, सोयाबीन, अरहर, कपास, सब्जियों और फसलों को भारी नुकसान हुआ है। इसी तरह मौदा तहसील में भी धान फसलें बर्बाद हो गई हैं, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ है। ऐसे मुश्किल हालात में किसान सरकार से मदद की गुहार लगा रही हैं। धानाच्यासाठी तर धान, कपाशी खूप नुकसान झालं आहे, भाजीपाला खूप नुकसान झालं आहे। बघूनच राहिले तुम्ही। आणि जे बच्चू कडू साहेब करत आहे हे योग्यच आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे। पंचनामे शासनाने लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे। म्हणजे सर्वाला आम्ही पैसा त्याच्या मागणीनुसार दिला आणि आता जे आम्ही माल विकायला जातो, जी आमची लागत आहे याचे प्रोडक्शनचा हा आहे की प्रोडक्शन जास्त आणि लागत कमी। आमच्या लागतच्या पेक्षा जो खर्च येते त्या लागत पेक्षा कमी भावामध्ये आमचा रेट जो आहे, आमचा भाव जो आहे तो व्यापारी तय करते। सरकारला हे आमची मागणी आहे की आमचे नुकसान भरपाई वगैरे हे काही आहे तुम्ही भाव द्या, नाही आमचा भाव योग्य भाव द्या आणि जो काही नुकसान झालं भरपाई झालेला आहे त्यांचा पंचनामा करून किंवा तुम्ही स्वतः येतो विजिट करून आम्हाला कोणता उपाय आहे, काय करायचे आणि आमच्या लागतच्या अनुसार आम्हाला भरपाई द्यावी। आमचा धान गेला, कपास गेला, सगळ्याच माल गेला, भाजीपाला गेला, आम्हाला भरपाई पाहिजे। बच्चू करू जे करू कास्तकारी चांगला करून राहिला अशी आमची एक भावना का आम्हाला भरपाई पाहिजे। खताचा भाव लंबा झाला, मजूर लंबे, मशीनच्या याच्या आंदोलनामध्ये आम्ही अच्छा समंतर आहे आमच्यावर। नुकसान सगळंच झालंय, धान झालाय, कपास झालाय, मिरची झाले, भाजीपाला झालाय, सगळंच पण झालं। आम्हाला अशी वखत आली का फाशी लागायची वखत आली। आता का करून आम्ही आमच्या खर्चच नाही, आम्ही खाऊ का 12 महिने।